सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उद्या इंदिरा एकादशी आहे आणि महिन्यातून 2 एकादशी पडतात, पण उद्या पितृपक्षातली एकादशी असल्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण सर्वजण एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करतो की जेणेकरून आपल्या पितरांना सद्गती मिळावी व पितृदोष आपल्यावरील कमी व्हावा, यासाठी या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपण वाचन करत असतो. पण उद्या इंदिरा एकादशी ही पितृपक्षात असल्यामुळे या दिवशी केलेलं वाचन हे खूप महत्त्वपूर्ण असतं आणि आपल्याला संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण उद्या करायचं आहे. तर ज्या कुणाला जमेल त्यांनी आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचा पूर्ण एक पाठ करावा आणि ज्या कुणाला जमणार नाही त्यांनी काय करायचं आहे तेही सांगते मी तुम्हाला. ज्या कुणाला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण जमणार नाही त्यांनी श्री विष्णू सहस्त्रनामाचं वाचन आवर्जून करा. खूप छोटा आहे, अर्धा तास फक्त लागतो विष्णू सहस्त्रनामाला. विष्णू सहस्त्रनामाचं पठण 11 वेळा, 1 वेळा, 5 वेळा विषम संख्येत तुम्हाला करायचं आहे आणि जेवढं जमेल तेवढं तुम्ही या विष्णू सहस्त्रनामाचं वाचन, मनन आणि चिंतन करा. पण तुम्हाला या दोन्ही पुस्तकांपैकी ज्या पुस्तकाचं वाचन जमेल त्या पुस्तकाचं आवर्जून उद्या वाचन करा. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमधलं वाचा, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे ते, कारण की ते कमी आहे. ह्याही पुस्तकात व्यंकटेश स्तोत्र दिलेले आहे पण ते प्राकृतमध्ये असल्यामुळं मोठं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुम्ही तुळशीपत्र बाळकृष्णाच्या मूर्तीला वाहू शकता. ही सेवा फक्त आणि फक्त आपल्या पितरांसाठी असणार आहे की जेणेकरून आपल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून ही सेवा करत आहे. आणि ते भगवान विष्णूंना बोलायचं आहे की मी माझ्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून ही सेवा करत आहे असा उच्चार करायचा. आपल्याला आपले पितृ माहीत असतील, पितृदोष असेल नसेल तरीही ही एकादशी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ह्या एकादशीला सेवा केल्यामुळे आपल्याला कसलाच पितृदोष लागत नाही आणि आपल्या पितरांना सद्गती मिळते. आणि भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझे दिवंगत झालेले व्यक्ती म्हणजे घरातील कोणीही असो, पूर्वज असो, त्यांना त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो किंवा त्यांना मुक्ती मिळो, त्यांना जिथे ते मृत्यूलोकात असतील तिथे त्यांना सुख समाधान मिळो, ही आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्ही जप करा, जेवढा जमेल तेवढा करा. आणि तुम्हाला संक्षिप्त भागवत ग्रंथाचं वाचन करा आणि आपल्या अनेक अडचणीतून तुम्हाला न काही करता, म्हणजे फक्त या रुपया न खर्च करता, कोणत्याही शांत्या न करता या वाचनाने तुम्हाला पितृदोषातून मुक्ती मिळेल. तर सर्वांनी आवर्जून माझी कळकळीची विनंती आहे की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तसंच विष्णू सहस्त्रनामावली किंवा व्यंकटेश स्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या ग्रंथापैकी कोणत्याही गोष्टीचं तुम्ही वाचन आवर्जून उद्या करा, कारण की ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला ह्या एकादशीला कोणतीही तुम्ही जी सेवा पितरांसाठी करणार आहात, फक्त पितरांसाठी, त्यामुळे ही सेवा फलित जाते. आपल्याला पितृदोष असेल तर तो 1000% कमी होतो आणि कसलाच पितृदोष उरवत नाही. आपण जी दर एकादशीला सेवा करतो, संक्षिप्त श्रीमद भागवत जे कोणी वाचत असेल त्यांना लक्षात येईल की आपण हे पितरांसाठी वाचत असतो. तर पितृपक्षात ही एकादशी आलेली आहे, त्यामुळे ह्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आवर्जून लवकर उठा एक दिवस, पण ह्या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा, नित्यसेवेच्या पुस्तकातील पितृअष्टक स्तोत्राचं वाचन करा किंवा तुम्हाला ज्या ज्या सेवा जमतील त्या करा. फक्त त्या सेवा पितरांसाठी असतील असं स्मरून किंवा उच्चारून तुम्ही ही सेवा उद्याच्या दिवस करायची आहे. उद्या मंगळवारी ही एकादशी आहे, 10 तारखेला. सर्वांनी आवर्जून ही सेवा रुजू करा. विष्णू सहस्त्रनाम सोपं आहे, संस्कृतमध्ये आहे. तुम्हाला वाचल्यानंतर अवघड वाटेल, पण तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि त्याच्याबरोबर पुस्तकावर बोट ठेवून सुद्धा तुम्ही म्हणू शकता की जेणेकरून आपले उच्चार चुकणार नाहीत. मी तुम्हाला 2-3 ओळी म्हणून दाखवते. श्री स्वामी समर्थ. श्री विष्णू सहस्त्रनाम. श्री गणेशाय नमः. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय
विष्णवे प्रभविष्णवे। वैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशान्तनवं पुनरेवाभ्यभाषतः। असं सोप्या पद्धतीने वाचन करा. मोजून अर्धा तास किंवा 25 मिनटं या वाचनाला विष्णू सहस्त्रनामाला जातात. तुम्हाला जमलं तर आवर्जून विष्णू सहस्त्रनाम वाचा. खूप सुंदर विष्णू सहस्त्रनामाचे अनुभव येतात. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम याचं सेवा याची उद्या आवर्जून आपल्या पितरांसाठी सेवा रुजू करा स्वामींसमोर. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.